तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आज आपण आलो आहे दातेगड किल्ल्यावरती. तर हा किल्ला पाटण तालुक्यात स्थित आहे आणि ट्रेक आत्ताच चालू केला आहे. इथे आपण गाडी पार्क केली, ह्या रोडनी वरती यायचं आणि हाच रोड पुढे गडाकडे घेऊन जातो. मित्रांनो, हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे आणि सोप्या श्रेणीत हा किल्ला मोडतो. म्हणून हा ट्रेक करायला खूपच सोपा आहे, कारण अगदी 10 मिनिटात आपण किल्ल्याच्या पायऱ्याजवळ जाऊन पोहोचतो. आणि पायऱ्याही खूप सोप्या आहेत, जवळजवळ 26 पायऱ्या आहेत गडावरती जायला. आणि ह्या गडाचं मुख्य आकर्षण म्हणजे कातळात कोरलेली तलवारीच्या आकाराची विहीर. हे मुख्य पाहण्यासाठी ठिकाण आहे या किल्ल्यावरती. बाकी बघ पाण्याचे टाके, दरवाजा, मंदिर. मित्रांनो, वरती आल्यानंतर आपल्याला बुरुजासारखे काही अवशेष पाहायला मिळतात. आता ज्या ठिकाणी मी उभा आहे हे बुरुजाचे अवशेष दिसून येतात. मग त्यावेळीच्या काळात कदाचित हा एक बुरुज असावा. तर मित्रांनो, ह्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झालेले आहेत. कारण ज्यावेळी अफजल खानाचा वध झाला त्यावेळी जे साहित्य होतं ते ह्या गडावरती ठेवण्यात आलं होतं आणि महाराजही तब्बल 1.5 महिने या किल्ल्यावरती होते. ह्या किल्ल्यावरती येण्याचे 2 मार्ग आहेत. ज्या मार्गाने मी आलो तो पायवाट आहे आणि तो डायरेक्ट किल्ल्यावरती येतो. पण जे तुम्ही सोशल मीडियावरती जे बघता, हनुमान मंदिर, एक दरवाजा लागतो, तो किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने वरती येतो रोड. तर तोही तुम्हाला दाखवतो मी आता. तोच मार्ग जिथून मी तुम्हाला बुरुज दाखवलं त्या मार्गाने सरळ पुढे यायचं आहे आणि ह्याच मार्गाने पुढे जायचं. तुम्हाला एक झेंडा पाहायला मिळेल आणि त्या झेंड्याच्या इथेच ते मंदिर आहे, हनुमान मंदिर. आणि तो दुसरा रोड तिथून तुम्ही वरती येऊ शकता. मित्रांनो, मी जी जागा सांगितली, जो दुसरा मार्ग, हा तो दरवाजा आणि हा तो दुसरा मार्ग, दुसऱ्या मार्गाने किल्ल्यावरती येण्याची जागा. ह्या मार्गाने वरती आल्यावर आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो, हा दरवाजा. आणि दरवाजाच्या आतमध्ये गेल्यावर दोन्ही साईडला 2 देवड्या, मारुती मंदिर आणि गणपती मंदिर पाहायला मिळते. तुम्हाला दाखवतो ते मंदिर.
वज्रचूडा अलंकृत वज्रचूड पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊसाहेबांचा विजय असो राजा श्री विराजित सकल गुणमंडित भोसले कुलदीपक हिंदवी स्वराज्य संस्थापक मुघल संहारक महाराज गणपती गजपती भूपती अश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान श्रेष्ठित न्यायालंकार मंडित शास्त्रस्थ शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर राजनीती धुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद जनधुरंदर शिवरायांचा छावा श्री श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो जय 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 भवानी जय जय शिवाजी महादेव. मित्रांनो हा दरवाजा पार केल्यावरती ह्या मार्गाने वरती जायची आणि ती कातळात कोरलेली विहीर बघायची. तर मित्रांनो ह्या पायऱ्या चढून वरती यायचं आणि ह्या मार्गाने विहीर बघायला. तर ह्या महाराजाच्या जस्ट मागे आपल्याला विहीर पाहायला मिळते, जी की तलवारीच्या आकाराची विहीर आहे. मित्रांनो ही ती कातळात कोरलेली विहीर तलवारीच्या आकाराची. तर चला आत. ह्या विहिरीच्या आतमध्ये शंकराचं मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो. चला. मित्रांनो विहिरीच्या पायऱ्या उतरून आल्यावरती इथे गुहा लागते आणि ह्या गुहेत महादेवाची पिंड आहे. मित्रांनो ही ती विहीर तलवारीच्या आकाराची. इथे साईडला हा महादेवाचं मंदिर आणि खूप थंड पाणी आहे. तुम्ही इथलं पाणी पिऊ शकता, पण थोडासा तो गाळ साईडला करून पाणी पिऊ शकता तुम्ही. पिण्यालायक पाणी आहे. तर आता पुढे गड एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो विहिरीच्या पायऱ्यावरती चढल्यावरती उजव्या साईडला एक मार्ग गेला आहे. त्या मार्गाने वरती जायचं, याच मार्गाने पुढे जायचं आहे. पुढे काही पाण्याचे टाके आणि अवशेष पाहायला मिळतात, ते बघूया.
तर मित्रांनो विहिरीच्या डाव्या बाजूला काही अवशेष पाहायला मिळतात आणि ह्याच्या समोर अजून काही अवशेष आहेत. ह्या किल्ल्याची तटबंदी बऱ्याच प्रमाणे ढासळलेली आहे. काही तटबंदी पाहायला मिळते आपल्याला तटबंदी. आणि मित्रांनो ह्या किल्ल्यावरती साधारणपणे पाहण्यासाठी दोनच गोष्टी आहेत. ती म्हणजे ती तलवार, तो दरवाजा, ते हनुमानाचं मंदिर, आपलं मूर्ती आणि गणपती मूर्ती आणि कुठले अवशेष, पाण्याचे टाके एवढेच पाहण्याच्या ठिकाणी आहेत. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नवीन ट्रेक आणि नवीन किल्ला एक्सप्लोर करायला. हा किल्ला छोटासा आहे म्हणून दीड ते दोन तासात ह्या किल्ल्याचा फिरून रेखीकरण होऊन जाते. त्यामुळे हा व्हिडिओ छोटा असेल आणि लाईक करायला विसरू नका.